तुमचं पण असंच होतं का? करायचं असतं एक आणि होतं वेगळंच. तर माझं पण असंच काहीतरी झालंय. ते काय ते मी पुढे सांगतेच. पण त्याआधी ना, सकाळची सुरुवात झाली मस्त ह्या पोह्यांनी आणि त्यानंतर ना, मी इकडे सगळं काम आवरायला घेतलं घरातलं. कारण आज पिहूचं बोरन्हाण पण होतं आणि मी हळदी-कुंकू पण ठेवलं होतं. जसं की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, की माझ्या मावस बहिणी पण आलेल्या आहेत. तर त्या आल्यामुळे ना, मला त्यांची एवढी हेल्प झाली ना, मला त्या प्रत्येक कामामध्ये हेल्प करत होत्या. दुपारच्या जेवणामध्ये ना, आम्ही मस्त मटकीची भाजी आणि चपाती बनवली होती आणि सोबतच दही पण होतं. आणि हे बघा मी इकडे काय केलंय ते. ॲक्चुअली मला बनवायची होती तिळाची वडी, पण ना हे तिळाची वडी झाली आहे ना लाडू झाले, असाच भुगा राहिलाय. कारण व्हिडिओच्या नादात आहे ना, माझ्याकडून जे मिश्रण मी बनवलं होतं ना, ते सगळं थंड होऊन गेलं होतं आणि त्याच्यानंतर काहीच नाही झालं. म्हटलं जाऊ दे हे तर फसलंय, पण बाकीच्या गोष्टी तरी आपण व्यवस्थित करू. त्यानंतर आम्ही तिघींनी मिळून छान अशी रांगोळी काढली आणि त्यानंतर ना घरातलं छान असं डेकोरेशन करायला घेतलं. सगळ्यात आधी तर पिहूचं बोरन्हाण होतं त्यासाठी आम्ही तयारी केली. हा होता आमच्या डेकोरेशनचा फायनल लूक. हा कसा वाटतोय हे मला कमेंट करून नक्की सांगा. सगळं मस्त आवरल्यानंतर आम्ही छान रेडी झालो तिघी पण आणि हो पिहू पण खूप छान रेडी झाली होती, पण तिचा व्हिडिओ घ्यायला मी विसरले. त्याच्या शेवटी ना आम्ही खूप दमलो होतो त्यामुळे मी काहीच शूट नाही केलं. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.